कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील महायुती शिवसेनेच्या उमेदवार संगीता रमेश पोवार यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोठी आघाडी घेतली आहे। प्रभागातील विविध गल्ल्या आणि कॉलन्यांमध्ये जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधत संगीता पोवार यांनी आपली भूमिका पटवून दिल्यानं त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील महायुतीच्या उमेदवार संगीता रमेश पोवार या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। पोवार यांनी सासरे माजी महापौर आर.के. पोवार आणि पती रमेश पोवार यांच्या सोबतीनं प्रभागातील घर टू घर पिंजून काढत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। विशेषतः महिला वर्गाचा संगीता पोवार यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळत असून त्यामुळे महिला वर्ग शिवसेना शिंदे गटाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, अशी ग्वाही प्रभाग क्रमांक 12च्या महिला मतदारांनी संगीता पोवार यांना दिली। रविवार पेठ, बसू हॉटेल ते सोनटक्के तालीम, त्याचप्रमाणे उरुणकर बोळ, फरशी बोळ, साळी गल्ली, अकबर मोहल्ला, घिसाड गल्ली, राजेबागस्वार, हुजूर गल्ली यासह प्रभागातील बहुतांश गल्ल्यांमध्ये मतदारांना भेटून त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यात संगीता पोवार यांनी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे। आर.के. पोवार हे कोल्हापूरच्या राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्व आहे। तसंच रमेश पोवार हे माजी स्थायी समिती सभापती आहेत। या दोन्ही व्यक्तींच्या अनुभवाची शिदोरी घेऊन आपण रिंगणात उतरलो असून जनता जनार्दन आपल्याला निश्चितच पाठबळ देईल असा विश्वास संगीता पोवार यांनी व्यक्त केला। यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी संगीता पोवार यांना आशीर्वाद देत महिला वर्गाबरोबरच युवा वर्गही पूर्ण ताकदीनं संगीता पोवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली। प्रभाग क्रमांक 12 मधील भारतप्रेमी मित्रमंडळ हुजूर गल्ली यांचा पोवार यांना जाहीर पाठिंबा मिळाला। त्यामुळे संगीता पोवार यांचं मनोबल उंचावलं असून या निवडणुकीत त्या नक्की विजयी होतील असा विश्वास प्रभागातील नागरिक व्यक्त करतायत।